आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजेश पवार साहेब यांना मी फोन केल्यानंतर एकाच कॉलला उचलली. त्यांनी मला आहे की नाही विचारले आपल्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाता. तर मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणलं केम हॉस्पिटलला गेलो, जे जे हॉस्पिटलमध्ये आलोय मी. आज मला कोणी मदत होत नव्हती, माझी परिस्थिती बिकट असल्यामुळं मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी मी आलो. माझं काय करायचं काय नाही सांगा. आणि मी नंतर बोलल्यानंतर मला साहेबांनी अक्षय शिंदेला त्यांच्या पीएला आमच्याकडे पाठवून दिल्यानंतर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍप्लिकेशन केलोय. कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर साहेबांनी म्हणले माझं अधिवेशन चालू आहे, व्यंकटराव मुलाचं ऑपरेशन चालू करा, जे काय लागत असेल ते आपण देऊ म्हणून सांगितले. त्यानंतर त्याच्याच विश्वासावर राहून आम्ही मुलाला ऍडमिट केलो, ऑपरेशन केलो. ज्यावेळेस माझ्या मुलाचं झालं पहिलं ऑपरेशन सक्सेस झालं, तर डॉक्टरनं परत बोलवलं. परत आम्ही राजेश पवार साहेबांकडे गेले होते भेटायला. साहेबांना आम्हाला बोललं. माझ्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवलेत. होईल, सगळं चांगलं होईल म्हणले. आमच्या घरच्याची परिस्थिती नव्हती, कोणते नातेवाईक आमच्याकडे बघत नव्हते, कोणी पैसे देतो म्हणून आम्हाला असं आशाच नव्हती ऑपरेशन होईल म्हणून. आज सक्सेस देवाला प्रार्थना केली. साहेबांवरच आशा होती, त्यांच्यावरच अवलंबून होते आणि त्याने त्यांच्या हिमतीमुळेच आमची हिंमत, माझी हिंमत वाढली. देवरूपी माणूस म्हणून आम्हाला लाभलेले आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी आमच्या जीवाचं रान करून आमच्यासाठी धावून आले. त्यांचा आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. पुन्हा राजेश पवार साहेबांना, पुन्हा ताईंना कोटी कोटी प्रणाम करता. आम्ही त्यांच्यामुळे आमचं बाळा सुखानं आहे. मी जर आशा तोडली असेल, साहेबांना नाही म्हणलं असतं, आज आमचा मुलगा आमच्यामध्ये नसला असता. आज त्याच्या आभारानं आम्ही खूप सुखात आहोत.